आणि आपल्यासोबत आता मॅन ऑफ द मॅच जे हकदार आहेत 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि त्यासोबतच बॅटिंग करत असताना 12 बॉल 55 खेळी पहिल्यांदा आपल्यासमोर दर्शन दादा येतील आणि त्यांच्या शुभ हस्त्याने आपण देऊयात जी जर्सी प्राप्त झाली आपल्याला ती देखील देतोय आदरणीय श्री परशुराम केशव यांच्या माध्यमातून. त्यानंतर जी कॅप आपल्याला मिळाली आहे ती देखील आपण सुपूर्द करतोय. त्यासोबतच जी 1 डझन केळी आहेत ती देखील त्यासोबतच गिफ्ट हॅम्पर ते देखील आपण इथे देणार आहोत. पारितोषिकाची लयलूट आहे. गिफ्ट हॅम्पर देखील तर जे रिअल ज्यूस आहे मिक्स फ्रूट ज्यूस आपल्याला पाहायला मिळते ते देखील दिले जाते थंडा थंडा कुलकुल या गरमीच्या वातावरणामध्ये आणि त्यासोबत कोल्ड्रिंक्स देखील आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना आहे हे सुद्धा लक्षात घ्या. धन्यवाद. अभिनंदन असेल योगेश पाटील. थँक्यू सो मच शाहीद शेख. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. तिथे दोन्ही संघ आमने सामने आहेत. टीम बोंबेपाडा संघ गणेशपुरी या संघाशी 2 हात करते आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहत आहे शिगस्ती शीघ्रम हा सुस्वागतम षटकार झेल टिपलाय आणि त्या खेळाडूला 100 रुपयांचं कॅश प्राइज कृपेशजी पाटील यांच्या माध्यमाने दिलं जाईल. 7 धावेने सुरुवात झाले. मयुरेश पाटील गोलंदाजी मार्कवर हे पहिलं षटक. पुन्हा एकदा थ्रू दी कव्हर्स चांगला स्ट्रोक आहे. मस्त कला दस्तक देऊन चेंडू सरळ निघून जाईल. धनराजजी पाटील विशालजी पाटील आणि भरतजी पाटील यांच्या स्वागताकरिता षटकार 6. चांगली सुरुवात आहे. षटकारांची बोली भाषा ही यावेळेस बोलली जाते. आदित्यच्या बॅटमधनं ही चांगली सुरुवात आहे. थँक्यू सो मच. या अगोदर आपण विवेक वाक यांना ऐकलत आणि तदनंतर शाहीद शेख यांना पण ऐकतायत. 12 अंकांवर धावफलक आहे. इव्हिनिंग सेशनला सुरुवात झाली आणि सेकंड हाफमधील ही पहिली मॅच आहे. 12 अंकांवर धावफलक. स्लाइस केले या चेंडूला. पॉईंटचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 14 रन. 14 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. नेक्स्ट मॅच असेल डोंगस्ते संघ वडघर या संघाशी 2 आज करेल. दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं आहे. 14 या अंकांवर धावफलक. सुरुवात अतिशय कणखर झाले. बरेच थोडीशी इंजरी आहे परंतु खेळाच्या माध्यमानं तुम्हाला नेहमीच खेळ कौशल्य दाखवावं लागतं. संघाकरिता हे एफर्ट्स दिले जात आहेत. ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत स्कोअर लेगमध्ये आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड करतील थोडंसं फंबल झालं आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने बोंबेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. सुरुवात ही तुम्हाला अचूक करावीच लागते आणि अचूकतेने ही सुरुवात झाली टीम बोंबेपाडा संघाकडनं कारण की आदित्यच्या बॅटमधनं लागोपाठ 2 षटकार जे पाहायला मिळतात. 16 धावा या स्कोर कार्ड अधोरेखित झालेत. या स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल धनराज सुरेशजी पाटील यांच्याकडनं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि त्यानंतर विशाल मनोहरजी पाटील यांच्याकडनं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 11,111. सो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर येऊ द्या या दोन्ही व्यक्तिमत्वांकरिता आणि जे पारितोषिक जमा देखील झाले आणि दोन्ही व्यक्तिमत्वांचं साडू आहेत आणि दोन्ही व्यक्तिमत्वांची जी संकल्पना जी आखली गेली होती आणि ती संकल्पना खऱ्या अर्थाने आज सत्यामध्ये साकारले आणि ही स्पर्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने सुरू झालाय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आहे आणि जिथून आपण पाहता या 3 धावा स्कोर कार्डवर पुन्हा एकदा मिळतील. तिहेरीच्या मदतीने धावगती 19 अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील मिस्टर मयूर. कॉलवर लाईन बॅक टू द बॉलर. ॲक्शन आणि रिॲक्शन दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. द मार्जिन ऑफ इरर आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी फेकी होईल एकीकडून दुसरीकडे या 2 धावा मिळणार आहेत.
या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 21-21 या अंकांवर. पहिल्या षटकाचा खेळ तो झालाय समाप्त. टीम बोंबेपाडा संघ जाऊन पोहोचलाय 21-21 या अंकांवर. शेवटचं अंतिम षटक त्याने शिल्लक आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच डोंगस्ते आणि वडगर संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. नाणेफेकीचा कॉल तो केला जाणार आहे. सुरुवात अतिशय सुरेख झाले आणि ज्यामध्ये आदित्यच्या बॅटमधनं विशेष करून चांगल्या पद्धतीच्या धावा आल्यात. योग्य तो स्ट्राईक रेट पाठ चेंडू खेळला आणि 19 धावा त्याच्या बॅटमधनं ज्या विशेष करून पाहायला मिळाल्यात. SK एंटरटेनमेंट लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमाने जे श्रोतेगण जॉईन झाल्यात त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आणि शंकरजी गुलवी यांचं देखील कौतुक आहे की नुकताच त्यांनी 50,000 सबस्क्रायबर ते देखील पूर्ण केलेत. प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही तुम्हाला शून्यापासूनच करावी लागते आणि जी शून्यापासून सुरुवात केली आज SK एंटरटेनमेंट हे देखील आपण पाहत आहे. सर्वांचंच एंटरटेनमेंट करत आहे आणि त्यांचं देखील कौतुक आहे. तदनंतर आमची पंचांची जोडी या मॅचकरिता कवेश लोंढे आणि तदनंतर किरण गवारी दोन्ही दर्जेदार खेळाडू आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 21 या अंकांवर धावफलक. ऑन द राईज खेळला आहे. ऑन साईडला चांगला स्ट्रोक आहे. एका टप्प्याने बीट करून चेंडू सीमा रेषा पार निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आशिष घरत या गोलंदाजाला आपण पाहत आहे. या दुसऱ्या षटकाकरिता 4 धावा येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 25 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. थोडीशी गती जी कमी पाहायला मिळाली. बॅकअप द हँड टाकण्याचा हा मान सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 5च्या दिवसातील शेड्यूल संपल्यानंतर ज्यांच्याकडे ते पिच क्युरेटिंगचं किंवा पिच डागडुजीचं काम आहे त्यांनी तयार राहायचं आहे ही सूचना आल्या आमच्यापर्यंत. ऑन द राईज खेळलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. वाईट इश्कावकना सीमा रेषा लगत चेंडूला फील्ड केलं जाईल. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं जाते. पहा 2 षटक आहेत म्हणजे इथून तुम्हाला सेट होण्याकरिता जास्त वेळ नाही आहे. या 12 चेंडूंमध्ये तुम्हाला तुमचा चांगल्यातला चांगला खेळ हा दाखवायचा मैदानावर आणि म्हणूनच इथून तुम्हाला सातत्याने तो स्ट्राईक रेट आणि माइंडसेट या दोन्ही गोष्टी वाढवायच्या आहेत. 27 अंकांवर धावगती आहे. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ऑन साईडला वळवलंय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल आणि जोपर्यंत मिड विकेट वर क्षेत्ररक्षक थोडीशी फंबेरी उडाली. 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई. विराटचं खराब क्षेत्ररक्षण. म्हणायचं झालं तर खंडाळ्याच्या घाटामधील बोगदा आणि बोगद्यातून चेंडू झाला पास आणि 5 चेंडूवर मिळाल्या या 4 धावा चौकार. चौकार येतोय. खराब क्षेत्ररक्षण हे यावेळेस पाहायला मिळालं. 31 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. चांगल्या स्थितीमध्ये टीम बोंबेपाडा हा संघ. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम पंच करतील. वाईटचा इशाराला एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. अटॅकिंग फलंदाजी आणि अटॅकिंग माइंडसेट या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या आदित्यच्या फलंदाजीच्या माध्यमानं. 9 चेंडू खेळलाय आणि 29 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं. खोलवर लेंथ आहे. अपिश खेळलाय. खोदून काढलंय या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश कावकोना सीमा रेषा लगत आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने 34 या अंकांवर धावगती. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चला कर्णधार डोंट वेस्ट द टाइम. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहा. पहिला कॉल केल्यानंतर तुमचं येणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा लिव्ह केलं जाईल या चेंडूला. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न हा जास्तीत जास्त आहे या षटकामध्ये. पण वाईटच्या रूपाने ज्या एक्स्ट्रास धावा आहेत ना कुठेतरी इन मोमेंटला तुम्हाला कमी पडतील. प्रत्येक धाव क्रिकेटच्या पटलावर फार मोलाची फार मूल्याची आहे. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळतंय परंतु जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने. 35 या अंकांवर धावफलक. यावेळेस वाईटचा इशारा आलाय. असं वाटलं क्वचितच मार्जिन ऑफ एरर चेंडू आणि स्टंपमध्ये राहिलं असावं. 1+1 पुन्हा एकदा 2 अतिरिक्त धावा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि धावगती जाऊन पोहोचेल 37 या अंकांवर. ही धावगती जे अधोरेखित झाले. मी विनंती करतोय ऋषिकेशजी पाटील धानीव त्यांच्या शुभस्थाने केला जाईल. टॉस हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला जाईल. बाय हुक बाय क्रूक
आणि धावा देखील होतील बुक 4च्या रूपाने. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि बोंबेपाडा हा संघ जाऊन पोहोचला एकंदरीत 41-41 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 42 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करावा लागेल टीम गणेशपुरी या संघाला. चला टॉसचा कॉल तो केला जाईल. ऋषिकेश पाटील हजर राहतील प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. दोन्ही संघाचे कर्णधार चला डोंगस्ते आणि वडघर या ठिकाणी उपस्थित होतील आणि टॉसचा कॉल नंदकुमारजी पाटील यांचं पुन्हा एकदा या इव्हिनिंग सेशनमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. तमाम मान्यवर हस्ती 41 धावा झाल्यात. 42 धावसंख्येचा पाठलाग तो इथून करायचा आहे. चला कर्णधार उपस्थित आहेत आणि टॉस तो देखील केला जाईल. चला खेळाडू कक्षामध्ये पाणी हवंय त्याची व्यवस्था करायची आयोजकांनी. वडघर आणि तदनंतर डोंगिस्ते या दोन संघादरम्यान होणारी ही लढत आणि टॉस तो केला जातोय. ऋषिकेश पाटील यांच्या शुभ हस्ताने हा टॉस आणि नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम वडघर या संघाने आणि निर्णय तो आमच्यापर्यंत सुपूर्द करायचा आहे. जास्त वेळ वाया जाणार नाही याकरिता कृपया लक्ष असू द्या. चला घाई करा प्लीज. क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर सजून घ्यायचं आहे. जितका उशीर कराल षटका आणखी कपात होतील संध्याकाळच्या सत्रामध्ये, कारण की 6 ते 6:30 वाजल्याच्या सुमारास इथे अंधकार येईल. म्हणून थोडीशी घाई करणं आपण देखील अपेक्षित आहे. जैनुमान क्रिकेट संघ भिनार आयोजित कुणबी समाज चषक भिनार 2026 प्रेक्षकांकरिता लकी ड्रॉ उद्याच्या दिवसामध्ये साई स्वर ऑर्केस्ट्रा तो देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि विशेष करून जर या लकी ड्रॉमध्ये तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर कुपन या ठिकाणी आहेत आयोजकांकडे अवेलेबल. आपण संपर्क साधा आणि कुपन आपण कलेक्ट करायचं आहे. वडघर संघाने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथून डोंगिस्ते संघाला यानंतर बॅटिंग ती करावी लागणार आहे. जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने जिथे लक्ष मोठं ठेवलंय. 41 धावा झाल्यात. 42 धावसंख्येचा पाठलाग तो करायचा आहे. हितेश आणि त्यानंतर मयुरेश अशी सलामीची जोडी आणि दोन्ही बंधूंची जोडी जी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला हितेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला मयुरेश, दोन्ही सलामीवीर. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर चिराग या गोलंदाजाला आपण पाहत आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. आज कुठेतरी म्हणायचं झाल्यानंतर उधाण आले. खऱ्या अर्थाने कुणबी समाज आज पुन्हा एकदा एकत्रित आला या स्पर्धेच्या माध्यमानं. आणि आज या स्पर्धेचा हा पहिला दिवस जो विशेष करून आपल्याला खासच पाहायला मिळतोय, कारण की स्पर्धा सुद्धा खास आहे ना. म्हणूनच आपण म्हणतो कुणबी समाज चषकाची ही झलक सर्वात अलग. पंकजी पष्टे डोंगस्ते गावावरनं या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांना देखील मी विनंती करतो या मुख्य मंचावर आपण आसनस्थ व्हायचं आहे. बॅक टू द बॉलर खेळला चांगल्या पद्धतीने इथून स्टॉप केलं गेलं या चेंडूला. बॅटिंग ही सुरेख राहिली. पहिल्या इनिंगमध्ये आदित्यने जी सुरुवात करून दिली, चिरागने दिलेली सुरेख अशी साथ आणि प्रामुख्याने आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं योगदान, योग्य त्या पद्धतीची पार्टनरशिप. म्हणून 41 धावा झाल्यात आणि 42 धावसंख्येचा हा पाठलाग होतोय. समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रोक त्या दिशेने कन्व्हिन्सिंगली तर नव्हता, पण जोपर्यंत आदित्य गेले चेंडूपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केली जाते. मयुरेशकडे आता ती स्ट्राईक असेल. 42 धावसंख्येचा पाठलाग म्हणजे प्रत्येक षटकाकडे एक तुम्हाला 21ची सरासरी ही मेंटेन ठेवायची आहे. लक्ष थोडंसं आसान नाहीये परंतु मुश्किल देखील नाहीये. म्हणून अशक्य असणाऱ्या गोष्टीला जर शक्य करून दाखवायचं असेल तर इथून तुमच्या खेळाच्या माध्यमानं ती चमक ही तुम्हाला दाखवावी लागेल. क्रिकेट पाहण्याकरिता जितकं सोपं आहे करून दाखवणं हे तितकंच कठीण आहे. जेव्हा तुम्ही अशक्य असणारी गोष्ट शक्य कराल तुमच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. फुल टॉस मिळाला आणि फुल टॉस वर झालाय फुल टॉल वसूल. सरळ चेंडूला फेकून दिलं जाईल. मिड विकेट सीमा रेषा पार. कुणबी समाज चषक षटकार आणि त्या दिशेने अमित पाटील उत्कृष्ट झेल घेता घेता राहिलाय. 100 रुपयांच्या चक्करमध्ये कुठेतरी 1000 रुपयांचा खर्च होईल. वाचून झेल घ्या.
अमित राऊत त्या दिशेने आहेत. षटकार येतो, याच धाब्यांची नितांत गरज आहे. बॅक टू द मॅच आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, 35 धाब्यांची गरज आहे. खाली राहिला हा चेंडू कुठेतरी सरप्राइझिंग करून देणार आहे. कुठेतरी जे पॅच निर्माण झालेत ना, कुठेतरी आपण पाहत आहे खेळपट्टीवर आणि जिथून आउटसाइड ऑफ ही लेन टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला. फटका मोठा खेळायचा होता परंतु सरळ चेंडू यसी रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता, 7 अंकांवर धावफलक. आदरणीय परेशजी नाईक साहेब कोंडलेवर्ण या ठिकाणी उपस्थित झालेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना मी विनंती करतो या पण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे आणि त्यांचं स्वागत एक मोठ्या प्रहाराने केलं जाईल. सरळ चेंडूला पाठवून दिलं जाते वाईडिश मिड विकेट, सीमा रेषा पार. यावेळेस मयुरेशच्या बॅटमधनं हर हुन्नरी फटका, दॅट्स अ झन्नाडेदार षटकार. 6 डोंगस्ते गावावरनं कुणालजी पश्री साहेब ते देखील उपस्थित झालेत. आणि कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना देखील मी विनंती करतो या पण मुख्य मंचावर. पहा, विशेष करून जी आज गावं जॉईन झालेत आणि प्रत्येक गावातून विशेष करून मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत आणि मान्यवर एक नाही, एका सोबत 10 मान्यवर, हीच या स्पर्धेची खासियत राहिले आणि प्रत्येकाचं जे शुभागमन केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमानं म्हणजेच ही चुणूक आहे. सकाळच्या 17पासून ती मान्यवरांची गर्दी आणि आमचे कॅमेरामॅन देखील सांगतायत की इकडनं वळता वळता आज मान लचकेल की काय, म्हणून घरी जाताना कुठेतरी बाम नेवा लागेल. 7 चेंडू शिल्लक आहेत, 29ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच समाप्त नाहीये जोपर्यंत मयुरेश मैदानाच्या दिशेने. गेम इज ऑन. लोअर फुटचा चेंडू आहे, ऑन साइडला परावर्तित केला जाईल. बाउन्सने आता बीट होतील. सरळ चेंडू बाउंड्री लाईन, सीमा रेषा पार, थेट निघून जाईल. खेळाडू कक्ष यांच्या स्वागताकरिता चौकार 4. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 18 पगड जातींना एकत्रित करून स्वराज्याची अधिभाषा आणि स्वराज्याचं धोरण जे बांधलं गेलं आणि विशेष करून त्यांची जयंती सुद्धा 19 फेब्रुवारीला जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशेष करून हा मासिक पाळ तो देखील आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, कारण की विशेष करून बलिदानाकरिता फेब्रुवारी महिना हा ओळखला जातो. म्हणून विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती प्रत्येकाला विनंती करेन की आपण थाटामाटाने साजरी करायचीच आहे, कारण की त्यांचं जे कर्तृत्व ते फार अफाट आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपली हिंदूंची जी रक्तभाषा आपण म्हणू शकाल ना ती जिवंत आहे. म्हणून सह्याद्रीच्या रांगावरती सदा मुघलांच्या नजरा, बोटे छाटली तयांची त्या शिवबांना मानाचा मुजरा. 17 अंकांवर धावफलक आहे. मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल तर मोठे स्ट्रोक इथून तुम्हाला खेळावे लागतील. 6 चेंडूकडे 25ची गरज आहे आणि या 6 चेंडूकडे 25 धावा होऊ शकतील का या मैदानावर? अशक्य तर आहे परंतु इथून शक्य करून दाखवावं लागेल. स्ट्रायकेटला हितेश, गोलंदाजी मार्कवर मिस्टर आदित्य. 6 balls रिमेनिंग, 25 रन्स रिक्वायर्ड टू विन. अतिशय सुरेख पद्धतीने आपण पाहू शकाल या स्पर्धेची सुरुवात जी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेकंड हाफला थोडासा उशिराने सुरुवात झालाय परंतु रंगत वाढणार आहे. जरी सुद्धा 2 षटकांचे सामने असले ना, परिपूर्ण जी ताकद आहे ती या मॅच मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि यानंतरच्या मॅचेस मध्ये देखील ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. क्रॉस लाईनने उचलण्याचा प्रयत्न झाला, सरळ चेंडू यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल या मॅच पासून दूर घेऊन जाणार आहे गणेशपुरी संघाला. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 5 चेंडू इथून शिल्लक असतील आणि 25 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी आदित्यने, फलंदाजी देखील सुरेख केली. म्हणून इथपर्यंत येऊन पोहोचल्यात ना, म्हणजेच खेळाच्या माध्यमानं ही चमक दाखवली जाते. योग्य ते पोटेन्शियल आहे. चांगल्या पद्धतीचा ऑलराऊंडर ऑन साईडला खेळला आहे. तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाहीत. फक्त आणि फक्त इथून एक सिंगल मिळेल मयुरेशकडे, ती आता स्ट्राईक असेल. आता 4 चेंडूगणिक 24 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूगणिक आता तो मोठा प्रहार करावा लागेल इथून मयुरेशाला.
अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे. जेव्हा तुम्ही मोठी धावसंख्या बनवताना तेव्हा कुठेतरी कॉन्फिडन्स, जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याकडे उतराल तेव्हा हा द्विगुणितच असेल, कारण की या धावा आहेत तुमच्या पाठीमागे आणि म्हणूनच इथून निर्भयपणे आणि निडरपणे ही गोलंदाजी होते. कुठल्याही पद्धतीचा एक्स्ट्रा धावा न देता जर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली तर डेफिनेटली या मॅचमध्ये पुढे असेल टीम बोंबेपाडा हा संघ. ऑन साइडला खेळलाय, स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगला आहे, मस्त काला दस्तक देऊन चेंडू सीमा रेषा पार एक आलाय, परंतु ये टीम मांगे मोर, ये रन मांगे मोर. आणखी काही फटक्यांची गरज आहे, म्हणजे 3 मोठे प्रहार करावे लागतील. पहिला तर आलाय, स्लॉटमध्ये होता चेंडू, थोडीशी जागा बनवली, मागचा पाय थोडासा बाकफुटला होता आणि तदनंतर वेट थोडंसं फ्रंट फुटवर आलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावेंकरिता. हा षटकार येतोय, 24 या अंकांवर धावगती, येणारे 3 चेंडू शिल्लक असतील आणि 18 धावेंची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग झाली इकडे मयुरेशकडनं, गती जी थोडीशी खेचून घेतली. आता कुठेतरी या चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु हा चेंडू निर्णायक क्षणी हाताळला. योग्य त्या पद्धतीची मानसिकता आहे आदित्यकडनं. निर्धाव चेंडू पाहायला मिळते, म्हणजे परिपूर्ण आता या मॅच मध्ये टीम बोंबेपाडा संघ पुढे निघून जात आहे. 2 चेंडू शिल्लक आणि 18 धावसंख्येची गरज आहे. मोठे स्ट्रोक जे कंटिन्युअसली खेळायचे होते, कुठेतरी जी गोलंदाजी झाली ना पहिल्या इनिंग मध्ये ती थोडीशी कुठेतरी खर्चिक ठरली गेली. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, त्या दिशेने क्षेत्ररक्षक स्थित असेल, चेंडूला आतमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला, झेल तर ड्रॉप झालाय आणि फक्त आणि फक्त आता शेवटच्या अंतिम चेंडूची इथून औपचारिकता जी शिल्लक असेल. फटका हवेमध्ये होता आणि त्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. आदित्यकरिता कॅश प्राइज झालाय वैभवजी भोईर, भाऊजींकडनं विशेष करून 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहे ही मॅच जिंकले टीम बोंबेपाडा या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. पुढील फेरीमध्ये जाऊन पोहोचतात. मॅचची समरी 41 धावा बनल्या होत्या. आदित्यच्या बॅटमधनं 10 चेंडू गणिक 31 धावा आणि विशेष करून बोंबेपाडा संघाने 17